नमस्कार मित्रांनो, देता का उत्तरच्या या भागामध्ये आपण आलेलो आहोत टिळक रोडवरच्या ऑफिसर्स क्लब या अभ्यासिकेमध्ये. टिळक रोडवर शक्ती स्पोर्ट्सच्या समोर ही अभ्यासिका आहे. अभ्यासिकेमध्ये पार्किंगची सुविधा तर उपलब्ध आहेच, त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी लिफ्टची सुविधा देखील या अभ्यासिकेमध्ये उपलब्ध आहे. टिळक रोड सारख्या मध्यवर्ती भागात असलेली ऑफिसर्स क्लब ही अभ्यासिका अभ्यासासाठी लागणारं एकंदरीत वातावरण तर विद्यार्थ्यांना पुरवतेच, त्यासोबतच इतर सोयी सुविधा देखील अभ्यासिका विद्यार्थ्यांना पुरवते. एकंदरीत अभ्यासासाठी असणारं शांत वातावरण, मोठे मोठे हॉल असल्यामुळे प्रॉपर व्हेंटिलेशन, तसेच मोठे मोठे कंपार्टमेंट, जेणेकरून विद्यार्थ्यांना बसायला आणि अभ्यासाला काही त्रास होणार नाही. 3 वेगवेगळ्या हॉलमध्ये अभ्यासिका विभागली गेलेली आहे. विद्यार्थ्यांना जेवणासाठी सेपरेट खोली येथे देण्यात आलेली आहे. तसेच फिल्टरचं पाणी विद्यार्थ्यांना देण्यात येतं. त्यासोबतच मुलं आणि मुलींसाठी सेपरेट टॉयलेटची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. ज्यांना एसी पाहिजे त्यांच्यासाठी एसी हॉलची व्यवस्था देखील ऑफिसर्स क्लब या अभ्यासिकेमध्ये केलेली तुम्हाला पाहायला आढळते. संपर्क क्रमांक स्क्रीनवरती दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कुणाकुणाला इच्छा नाही इथे थांबण्याची, इच्छा नसेल तरी मी तुम्हाला विनंती करतो की कृपया 30 मिनिटं थांबा. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आपल्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि तुमचा अभ्यास किती झालाय हे चेक करण्यासाठी आयोगाकडून मी आलेलो आहे. सध्या कसं पेपर फुटीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे प्रॉपर जेन्युइन अभ्यास करणारे विद्यार्थीच फक्त परीक्षेला बसावेत असा आमचा एकंदरीत हेतू आहे. त्यामुळे 30 मिनिटांपेक्षा जास्त तुमचा वेळ घेणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत टिळक रोडवरच्या शक्ती स्पोर्ट समोरच्या ऑफिसर्स क्लब या अभ्यासिकेमध्ये. या अभ्यासिकेचे संचालक प्रवीण रणदिवे सरांना मी आमच्या येणाऱ्या चित्रपटाचं पोस्टर भेट देतो. कसं आहे, चित्रपटाचं प्रमोशन करणं देखील गरजेचं असतं. तर हे आहे आमच्या यथावकाश या चित्रपटाचं पोस्टर. सगळे बघून घ्या, तसं बाहेर लावलेलंच आहे. ह्या ज्या आहेत हिरोईन, ह्या आहेत उपजिल्हाधिकारी सायली सोळंकी मॅडम, इथंच होत्या अभ्यासाला. आणि हा तरुण राजविंडा देखणा हा मी स्वतः आहे. लवकरच चित्रपट तुमच्या भेटीला येतोय. एमपीएससी करणाऱ्यांची स्टोरी एकंदरीत आपण चित्रपटामध्ये मांडलेली आहे. आणि हा प्रोग्राम चित्रपटाचं प्रमोशन नसून आपला कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण सुरुवात करणार आहोत कार्यक्रमाचं नाव आहे दरवळू दे ज्ञानाचा. तर चला खेळूया देता का उत्तर. 3 प्रश्नांची उत्तर द्यायची. हात वर करायचं. उत्तर येत असेल तर मी जो उत्तर देईल त्याला बक्षीस आहे. ओके. तर पहिला प्रश्न असा आहे की शनिवार वाडा कुणी कुणी पाहिलेला आहे? सगळ्यांनीच पाहिलेला असेल. शनिवार वाड्याच्या एकूण दरवाज्यांची संख्या किती? हात वर करायचा. येते दरवाज्यांची संख्या किती शनिवार वाड्याच्या? ऑप्शन नाही. कोण है वो आदमी? कोण सांगू शकते? शनिवार वाड्याच्या दरवाजाची संख्या माहित नाही. चालू एकच असते. जेव्हा होता आधी चालू तेव्हा किती होती? म्हणजे दरवाजे तितकेच आहेत. आता मी किती आहेत दरवाजे कुणालाच माहित नाही. वा, 7 नाही 9. तर मला वाटलं हा सोपा प्रश्न आहे. आता अवघड निघाला प्रश्न. शनिवार वाड्याच्या एकूण दरवाज्यांची संख्या 5 आहे. आता दरवाजेच माहित नाही म्हणल्यावर त्याची नावं माहित असण्याचा प्रश्न त्यामुळे ते प्रश्न काय मी विचारत नाही. आपण लगेच दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा की भारताचे बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती कोण होते? बिनविरोध. दादा. ओके, ये समोर. जोरदार टाळ्या. हात वर करून ताबडतोब उत्तर दिलेलं आहे. त्याला असं वाटलं की दुसऱ्या कोणी उत्तर दिलं तर बक्षिसाला जायचं. दादा ये असं कॅमेराला चेहरा दाखव. काय नाव? विश्वास पाटील. ओके, विश्वास पाटील. म्हणजे तुम्ही त्या कादंबरीचे लेखक ते कोणी? उत्तर अतिशय बरोबर आहे. नीलम संजीव रेड्डी. आता मला सांग, मिस युनिव्हर्स 2021 म्हणजे आज म्हणजे कालच झाली स्पर्धा, ची विजेती कोण? हरमित
हरवीत नाही, पंजाबची असते म्हणून हरवीत का? बरं, आतापर्यंतच्या भारतीय मिस युनिव्हर्स कोण कोण येतात? लारा दत्तू, प्रेमानंद दत्तू म्हणतो का? लारा दत्तू आणि शांत. आता त्यांचे हे सांग, कोण्या साली त्यांनी अवॉर्ड जिंकलाय? 94ला सुषमा. यांचं लयच प्रेम दिसायलंय. असतील ओळखीच्या, आमचा जरा कॉन्टॅक्ट द्या करू. 94ला सुषमा आणि 2000ला लारा. 2000ला लारा. ओके, दिलेलं आहे उत्तर. आपण आणखीन एक त्यांना चान्स देऊयात. मला सांगा, आता जरा विचारतो, भारताचे असे कोणते न्यायाधीश आहेत जे समलैंगिक आहेत? प्रथम समलैंगिक न्यायाधीश झालेले आहेत. कोण आहेत ते माहित नाही? नाहीच का? दत्तूसाठी याला द्यावं का बक्षीस? सुषमा दत्तू. मला असं वाटायले कार्यक्रमाची सुरुवात आपण गोड करूया. हसरा चेहरा. कशाचा अभ्यास करता? सीसॅट घ्या, सीसॅट. राज्यसेवेचं म्हणल्यावर कसं पॅरेग्राफ असते, पॅसेज असते, सीसॅट असते. तर सचिन ढवळे सरांचे एमपीएससी सीसॅट सराव प्रश्न संच. दादा ये समोर, दिसू दे महाराष्ट्राला चेहरा. लारा दत्तू यांचे फॅन. एमपीएससी सीसॅटसाठी अत्यंत महत्त्वाचे सचिन ढवळे सरांचे कॉम्प्रिहेन्सिव्ह एमपीएससी सीसॅट सराव प्रश्न संच संपूर्ण स्पष्टीकरणासह. माझा गाव कोणतं तुझं? पंढरपूर. पंढरपूरचे का? विठ्ठलाच्या चरणी साष्टांग दंडवत सांगा गेल्यावरती. ऑल द बेस्ट. आणि ते ऑप्शन मध्ये लारा दत्ता येऊ शकतो. तुला वाटेल तर ठीक आहे ना? तर विश्वास पाटील या पंढरपूरच्या मित्राने बक्षीस जिंकलेलं आहे. तर आता आपण घेऊयात पुढचा प्रश्न. चलो, आता मला सांगा, भारतातील सर्वात जुनी पॅरामिलिटरी फोर्स कोणती आहे? दादा ये समोर. एकच उत्तर आले. आजो सामने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकच उत्तर आले. आसाम रायफल भारतातील सर्वात जुनी पॅरामिलिटरी फोर्स आहे. कधीपासून आहे? 1800 मध्ये झाली. एक्झॅक्ट इयर नाही सांगताना, परंतु आसाम रायफल्स हे योग्य उत्तर आहे. 1835 असं आहे. आसाम रायफलचं आधीचं नाव काय होतं? जेव्हा इंग्रजांनी स्टार्ट केली तेव्हा त्यांचं नाव काय होतं? आसाम रायफल तर नंतर आलं नाव ठेवण्यात. त्याचं नाव होतं कचर लेवी असं नाव होतं. आता दुसरा प्रश्न असा आहे, लिटिल गुरु हे ऍप्लिकेशन कशाशी संबंधित आहे? लिटिल गुरु हे ऍप्लिकेशन कशाशी संबंधित आहे? लिटिल गुरु हे ऍप्लिकेशन आहे का कोणाला माहिती? कशाशी संबंधित आहे? स्त्री. हा, लँग्वेज पण कोणती लँग्वेज? संस्कृत लँग्वेज आहे. ये समोर प्लीज, ये समोर. उत्तर आलं म्हणल्यावर समोर द्यायचं. क्राऊड पण घ्या बरं, कधी इकडून कधी तिकडून असं. त्यांचं म्हणणं असं होतं की अवघडात अवघड प्रश्न विचारा. सांगते की सांगतो त्या विषयाला. पण सांग, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत सध्या? सुनील अरोरा सर गेले. पाहिलेलं नाही म्हणजे आता मी कुठेच पाहिलेले नाही का? ओके ओके ओके. परंतु पहिलं उत्तर आहे बरोबर. संस्कृत अप्लिकेशन ते लिटिल गुरु संस्कृतच्या संबंधित अप्लिकेशन आहे ते. तुला आणखीन एक चान्स तुझं. मुख्य निवडणूक आयुक्त दादाचा हातवर होता, सुशील चंद्रा ना. ओके, ताईचा पण हातवर होता. तर आपण इकडे चान्स देऊया, चालेल ना? तुझ्याकडे येतो पुन्हा तिथं थांब. दुसरा प्रश्न जर येत असेल तर हातवर कर, मग आपण इकडे घेऊ. नाही तर उगाच अडचण नको आहे का नाही येण्या जाण्यात. मला सांगा की स्वच्छ रेल मिशन चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? स्वच्छ रेल मिशन हा जरा अवघड प्रश्न आहे.
आपण स्वच्छ भारतचे पाठ केलेले असते, तर स्वच्छ रेल मिशनची ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? स्वच्छ रेलचे ब्रँड अँबॅसिडर आहेत डॉक्टर बिंदेश्वर पाठक. लक्षात ठेवा, अजूनही स्कोप आहे. अवघड होतं जरा प्रश्न. मला सांगा आता, मेरी सुरक्षा मेरा मास्क हे अभियान कोणत्या राज्याने राबवलेले आहे? मेरी सुरक्षा मेरा मास्क. आता हे सोपा प्रश्न आहे खरं तर. मध्य प्रदेश. हा 2-3 जागून उत्तर आलेलं आहे. 2-3 जागून उत्तर द्यायचं नाहीये, एकाच जागून उत्तर द्या. मध्य प्रदेशचं हे अभियान आहे मेरी सुरक्षा मेरा मास्क. आता मला सांगा, जय भीम मूवी कोणी कोणी बघितलेला आहे? जय भीम आता आलेला पिक्चर पाहिला नाही? सगळ्यांनीच पाहिलेला. त्याचे डायरेक्टर कोण आहेत? या समोर TJ. बरोबर, त्यांचं आडनाव जरा अवघड आहे. ज्ञानवेल, GNANAVEL असं आडनाव आहे त्यांचं, TJ ज्ञानवेल. आपण घेऊया जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण पिक्चरचा बघतो, पण डायरेक्टर कोण आहेत? ऍक्टर कोण आहेत? ऍक्टर कोण कोण आहेत त्याच्यात? सूर्या. सूर्या म्हणजे मी माहितच असते. आता यथावकाशचा हिरो कोण म्हणल्यावर जीवन आबा कोणी सांगताय का? पण बाकीचे म्हणल्यावर जरा गडबडते. यथावकाश या येणाऱ्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? दिग्दर्शक अविनाश शेमटवाड. तहसीलदार आहेत ते. तहसीलदार अविनाश शेमटवाड सरांनी दिग्दर्शित केलेला आहे तो चित्रपट. मला सांगा आता, नुकत्याच झालेल्या T20 जो वर्ल्ड कप झाला, प्लेअर ऑफ द सिरीज कोण होता? क्रिकेटमध्ये काय तेवढं इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट असो नसो, परीक्षेत इंटरेस्ट आपल्याला ते प्रश्न विचारू शकतील. परीक्षेमध्ये जर समजा रोनाल्डोच्या जर्सीचा नंबर विचारू शकतील, तर मग काही विचारू शकतील. त्यांना हात वर केला होता, डेव्हिड वॉर्नर होता ना. हा, आता दुसरा प्रश्न विचारतो. ICC ची स्थापना कधी झाली? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलची स्थापना कधी झाली? हातवर आहे कोणाचा? किती? 1900 मध्येच आहे. ये समोर अंदाज तर सांगितला, जवळ 9-10 म्हणलं 9 बरोबर त्याच होतं. आजा सामने जोरदार तालिया. आता त्याला क्रिकेटवरच विचारत नाही, याचं जरा क्रिकेट पक्क दिसायला. समोर समोर थोडासा वेगळा प्रश्न आपण विचारूयात. मला सांग. नाही, मला सांग आता की भोपाळ येथील जे हबीबगंज रेल्वे स्टेशन आहे, त्याचं नाव आता नुकतंच बदलण्यात आलेलं. त्याचं नाव काय ठेवण्यात आलेले बदलून? हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? राणी कमलापती. तर नक्की नक्की अशी कानं पण तेच ठेवायचे. राणी कमलापती असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. तुला चला आणखीन एक प्रश्न विचारतो. केसर ए हिंद या फुलपाखराला कोणत्या राज्याने राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे? केसर ए हिंद हे फुलपाखरू आहे, त्याला कोणत्या राज्याने राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे? कोणाला हात येते का उत्तर? केसर ए हिंद नॉर्थ ईस्ट. अरुणाचल प्रदेश असं त्याचं उत्तर आहे. काही हरकत नाही. थांबतो कसं? आणखी एक विचारू का? चल मला सांग, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने कुणाला ब्रँड अँबॅसेडर घोषित केले? बास्केटबॉल असोसिएशन नॅशनल एकच असते. ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? माझं नॅशनल रे, म्हणजे भारताची नाही माहिती. रणवीर सिंग. हे जरा असं आहे की बास्केटबॉल आणि रणवीरचा काही संबंध नाही तसा. पण चल तरी ठीक आहे. थँक्यू फॉर कमिंग. काय नाव तुझं? आकाश पाटील.
पुन्हा जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं तर तुला नक्कीच आपण बक्षीस देऊया. मला सांगा आता, इंडियन एअरफोर्सचे सध्याचे चीफ कोण आहेत? HR आहे का ते? मी इथं वेगळं उत्तर लिहिलं. असं उत्तर आहे. दिले उत्तर आता सगळ्यांनी VR चं उत्तर. इंडियन एअरफोर्सचे हात वर करून उत्तर द्या, म्हणजे कसं कॅन्सल होणार नाही प्रश्न. काही कॅमेरा आहे ना चालू? इधर का बी लिहिलंय? रोह्याला एखादा विचारा बरं, तिसरीचा प्रश्न. मला सांगा आता, जुडिमा राईस वाईन तांदळापासून वाईन तयार केली जाते. त्या वाईनला नुकताच GI टॅग भेटलेला आहे. ती कोणत्या राज्यात बनवली जाते? ताईचा हात वर होता आणि ताईच्या डोळ्यांमध्ये कॉन्फिडन्स होता. देऊयात ताई? हे उत्तर आहे बरोबर. नाही थांब, तिथंच थांब. काय हरकत नाही. दुसरा प्रश्न विचारतो, तू उत्तर दे फक्त त्याचं. आता मला सांग, आरोग्य सेतू जे ऍप्लिकेशन आहे त्याची ब्रँड अँबॅसेडर कोण? नाही, आता कॉन्फिडन्स उतरला जरा. अजय देवगण. काय हरकत नाही. अजय देवगणचा पहिला चित्रपट कोणता? आपल्याला तेवढा चित्रपटामध्ये इंटरेस्ट नाही. मला सांग, युनेस्को, प्रश्न दिसत चालेल, उत्तर दिसाय नको. युनेस्कोचे हेडक्वार्टर कुठे आहे? जिनिव्हा. असं करून नको सांगू. चार प्रश्न झाले. पॅरिस मध्ये. स्थापना कधी झाली युनेस्कोची? बरोबर उत्तर आहे. इकडे लक्ष ठेवा म्हणलं, पोरं हात वरी करायला बारक्या हात आहेत. हो, मोठा हात होता. पण वाटते थांबा. अभि आता मला सांगा की रामानुजन हार्डी नंबर म्हणून कोणता नंबर ओळखला जातो? दिलाकडे उत्तर आहे ना, कडक दिले. कोणाकोणाला येते उत्तर आणखी? रामानुजन हार्डी नंबर 1729. तर कडक दिले. जोरदार काय होणार? रामानुजन हार्डी नंबर आहे ते. तर या उत्तरासाठी आपण बक्षीस देऊया तुला. काय नाव तुझं? सोलापूर. सोलापूरचा आहे सोय. ही भाषा कुठली? काय करतो? ही सोलापूरची. आम्ही प्रयत्न काय पाहिजे? मराठी इंग्रजी प्रश्नसंच पाहिजे का सीसॅट पाहिजे? मराठी इंग्रजी प्रश्नसंच. मराठी इंग्रजी प्रश्नसंच. बोला. लोकसेवा पब्लिकेशनचे मराठी इंग्रजी प्रश्नसंच. कामात होतो थोडं, करू का? जोरदार टाळ्या होता नाही? लोकसेवा पब्लिकेशनचे MPSC मराठी व इंग्रजी प्रश्नसंच स्पष्टीकरणासह. आपल्याकडे त्या विषयाने आता आलेला आहे. ऑल द बेस्ट. आता मुलींकडून एकही थोडक्यात वाटलीस आता मला सांगा की फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणून कुणाला ओळखलं जातं? फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी. यथावकाचे दिग्दर्शक जसे कसे तुम्ही जीवन आहार सांगितले तशी मिळते. फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणून बेंजामिन फ्रँकलिन यांना ओळखलं जातं. उत्तर करेक्ट करत आहे बरं. आपलं असं काय नाही. आता आमच्या सोर्सांकडून आलेले उत्तर आहेत ते बरोबरच असतील
या बाबतीत मी काही 100% शुअर नाही. घरी जाऊन चेक करा तुम्ही. फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. आता मला सांगा, स्माइलिंग बुद्धा हे नाव कशाशी संबंधित आहे? हे सगळ्यांनीच उत्तर दिलं. सोपा प्रश्न होता वाटतं. माझा अभ्यास कमी असल्यामुळे मलाच आवड वाटला असेल. आता एक प्रश्न, क्रिस्कोग्राफचा शोध कोणी लावला? क्रिस्कोग्राफ उच्चार वेगळा असू शकते. CRISCOGRPH. क्रिस्कोग्राफचा शोध कोणी लावला किंवा ते उपकरण कशासाठी वापरतात? क्रिस्कोग्राफ भारतीय माणूस आहे. जगदीश चंद्र बोस. जोरदार आहे. कशासाठी वापरते उपकरण? वा 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 वा. ही जोरदार टाळ्या. काय नाव तुझं? सूरज झावड. आता मला सांग की आतापर्यंत किती भारतीयांना निशान ए पाकिस्तान म्हणून संबोधित करण्यात आले? भारतीय व्यक्ती निशान ए पाकिस्तान दोनच आहेत. पहिले मोरारजी देसाई आहे. सांगितलं असतं अर्ध उत्तर दिले, अर्ध नाही दिले. अच्छा, दुसरं काय कोणाला माहिती दुसरं? पाकिस्तान. सय्यद अली शाह गिलानी आता देण्यात आले 2020 मध्ये निशान ए पाकिस्तान. आता मला सांग, क्रिकेट मॅच मध्ये इंटरेस्ट आहे का? बघत असतो मला, बघत असतो. भारताचा वन डे चा पहिला कॅप्टन कोण होता? सैफ अली खान यांचे वडील पतोडी. मला वाटलं सैफ अली खानच उत्तर असेल. मी विचार करू लागलो सैफ अली खान कधी मॅच खेळली नाही. माहिती कोणाला माहिती? वन डेचा पहिला कॅप्टन होता. एक दिवसीय क्रिकेट कधी चालू झालं पण त्यामध्ये त्याचं उत्तर मी लिहिलंय अजित वाडेकर पहिला कॅप्टन. एकदा फक्त चेक करून घे सर. 1974. बरोबर आहे. मला सांगा, बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय? हा यास जिंकलेला आहे, बक्षीस जिंकलेलं आहे डायरेक्ट. त्याविषयी नाही दिले उत्तर. नाव? सुरेखा माळी, सोलापूर. सोलापूरचीच आहे सोय. का बघून आलास बे? कोणतं पाहिजे पुस्तक? मराठी इंग्रजी प्रश्नसंच का सीसॅट? लोकसेवावाले लयच फॉर्म मध्ये बाबा. मराठी इंग्रजी प्रश्न पुस्तक पण दिवसाची स्पॉन्सर असतात आमची. जोरदार टाळ्या. लोकसेवा अकॅडमीचे मराठी इंग्रजी प्रश्नसंच सेट 1. धन्यवाद. एक बक्षीस गेल्यावर कसं समानता वाटते मला. काय तर मग ते म्हणतात की नाही तुम्ही तर लिंगभेद करता, फक्त मुलांनाच बक्षीस देता. असं काय नाही, ज्यांना उत्तर येते त्यांना आपण बक्षीस देत असतो. तर घेऊयात लगेच पुढचे प्रश्न. मला सांगा आता उत्तर की इंडियन मेडिकल असोसिएशनचे नवनियुक्त प्रेसिडेंट कोण आहेत? इंडियन मेडिकल असोसिएशन IMA चे प्रेसिडेंट कोण आहेत? काय व्हिडिओ शूट पाहिलं बस यायला ना क्राऊड येऊ तर बाबा. घरच्यांना समजलं पाहिजे आपले मुलं अभ्यासिकेत असते, अभ्यास करते. उत्तर जर समजा तुम्ही दिले तर त्यांना आणखीनच कॉन्फिडन्स येईल की नाही उत्तर पण येते. नुसताच अभ्यास नाही नाही का रे उत्तर? इंडियन मेडिकल असोसिएशन नवनियुक्त प्रेसिडेंट JA जयलाल. उत्तर होतं का दिलं? आता एक थांब मला सांग. आता महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कुणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे महात्मा फुले. अशा प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाठच पाहिजे बरोबर. नाही खरं सांग. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून महात्मा फुले
यांना ओळखले जाते. सगळ्यांनीच उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे प्रश्न बाद झालेला आहे. आता मला सांगा, ट्रॅक अँड फील्ड या क्रीडा प्रकारामध्ये ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण? ट्रॅक अँड फील्ड या क्रीडा प्रकारामध्ये ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण? नीरज चोप्रा. कोण आहे? नीरज चोप्रा. त्यानं उत्तर दिलंय. तुझं काय उत्तर होतं? नीरज चोप्रा. ह्यांना हायलाइट करू का? ट्रॅक अँड फील्ड. ऑफकोर्स. नाही, नीरज चोप्रा उत्तर आहे ऑलिम्पिक मध्ये. बर, दुसरा प्रश्न तू. हा, ते मराठी माहित नाही. आता मी इंग्रजीतून आणलंय, तुम्ही करा की मराठी इंग्रजी ट्रान्सलेशन. मला सांगा, आता गोल्डन बॉय पण आपण आता संबोधतो नीरज चोप्रा यांना. मला सांगा, गोल्डन बॉय नीरज चोप्रा भारतीय आर्मी मध्ये कोणत्या पदावर आहेत? तहसीलदार आणि नायब तहसीलदार याच्यात फरक असते. तसा सुभेदार आणि नायब सुभेदार याच्यात फरक असते. सध्या ते नायब सुभेदार म्हणून आहेत. सुभेदारसाठी त्यांचं आता प्रमोशन होईल. बरं, ते कुठं आहेत? त्यांचा फोन नंबर? चलो, काय हरकत नाही. मला सांगा, आता एक प्रश्न, याचं उत्तर देतो बक्षीस. माणसाच्या शरीरामध्ये साधारणतः रक्तवाहिन्यांची जी लांबी असते ती किती असते? 8 पण एमपीएससीचा अभ्यास केला, रक्तवाहिन्यांची लांबी नाही मोजली कधी. 97,000. चांगलं आहे. माझ्या फिल्माचा व्हायरस तुझ्या मनामध्ये घुसू दे. माझ्या